जय भीम, नमो बुद्धाय. मंडळी हो, आज एका महत्त्वाच्या विषयावर तुमच्या समोर येत आहे. तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांचं महापरिनिर्वाण एका चुंद लोहाराच्या घरी मांसाहारानं झालं, अशा पद्धतीचं खोटं आणि खोडसाळ विधान करून खुद्द त्या अहिंसेच्या देवतेलाच बदनाम केलेलं जात आहे. परंतु वास्तविक पाहता तथागत भगवान बुद्धांनी किंवा सिद्धार्थ गौतम बुद्धांनी अशा पद्धतीचं कुठंही आणि कुठल्याही ग्रंथामध्ये, वास्तविक पाहता मी पालीच्या संदर्भात बोलतो, कुठल्याही पाली ग्रंथामध्ये असं विधान असेल की सिद्धार्थ गौतमानं इसवी सन पूर्व 483ला जे महापरिनिर्वाण झालं त्याला कारणीभूत चुंद लोहाराच्या घरचं मांसाहारी भोजन होतं. लक्षात आलं का? तर हा खोटा आणि खोडसाळ आरोप सिद्धार्थ गौतम बुद्धावर केलेला आढळतो. वास्तविक पाहता सिद्धार्थ गौतम बुद्धांचं जे जेवण होतं चुंद लोहाराच्या घरी, त्या जेवणामध्ये एक सुकरकंद नावाचा पदार्थ होता. आणि सुकरकंद याचा अर्थ समजलं का तुम्हाला? जसं बटाटाचा एक प्रकार असतो जे जमिनीच्या खाली कंद येत असतो, कंद नावच त्याचं कंद आहे ना हो. गाजर, बटाटे, रताळी, तशा पद्धतीचं सुकरकंद अशा एका वनस्पतीच्या भाजीमुळं, तिच्या अपचनामुळं, कारण सिद्धार्थ गौतम बुद्धांचं वय देखील 80 झालेलं होतं. लक्षात आलं का? तर अशा पद्धतीचा जो खोटा आणि खोडसाळ प्रचार केला जातोय ना, तो सारासार झुटा आणि असत्य आहे.